माजी पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांची सतत होणारी टीका आणि त्या पार्श्वभूमीवर 1 तारखेला शिवसेनेचं पदग्रहण, नेमकं शिस्त आहे काय मळेरात बघूयात. आपल्यासोबत आहेत गुलाबराव पाटील, गुलाब पाटील म्हणून युवा नेते आहेत, अतिशय खरडे वक्ते आहेत. ते शिरीषदादा आघाडीचे नेते आहेत, शिवसेनेचे आता इथले नेते आहेत युवा, आणि त्यांच्या सभांनी आम्हाला ढवळून निघालं होतं. गुलाबरावजी, तुम्ही कसं बघतात या निकालाकडे? आणि आता जे माजी मंत्री अनिल दादा टीका पण करतायत तुमच्यावर की तुमचं क्रेडिट नाही आहे शिवसेनेचं किंवा दादा यांचं, तर तुमची काय प्रतिक्रिया याच्यावर? काल परवा माझ्या वाचण्यात आलं तर ही जी नगराध्यक्ष पदाची निवडणूक झाली ही नगराध्यक्ष उमेदवारकडे बघून झाली असं त्यांचं म्हणणं आहे. पण आम्ही विकासासाठी आंबेडकरांनी जी साथ दिलेली आहे, शिरीदांच्या नेतृत्वावर जो विश्वास आहे, त्या विश्वासावर लोकांनी विश्वास ठेवून शिवसेना नगरविकास खाता असेल, उपमुख्यमंत्री असतील, जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री असतील, या विकासाची वाटचाल करण्यासाठी या आंबेडकरांनी जो जनतेने जो कौल दिला त्यात आम्ही समाधानी आहे. नगराध्यक्ष शिवसेनेचा झाला याचं सगळ्यात मोठं समाधान आहे. आमदार टीका करतात सांगते तुमच्यावर, त्यांना टीका करण्याशिवाय विषय काही नाही, ते टीका करत राहतील. कारण आता फक्त विकास हा महत्त्वाचा मुद्दा असल्यामुळे अशा टीकांना काही उत्तर देणं योग्य नाही. आणि शपथविधी पदग्रहण 16 तारखेला आहे. 4 वाजता ऐतिहासिक रॅली अंबड शहरात निघणार आहे आणि त्याचा समारोप हा नगर परिषद समोर होणार आहे. तर 1 तारखेपासून नवीन वर्षाची नवीन सुरुवात या आंबेडकरांना दिसेल आणि विकासाची घोडदौड 1 तारखेपासून सुरू होईल. तुमच्या या कामाला आमच्या शुभेच्छा आहेत, कारण युवा फळीने जास्त महत्त्वाचं काम केलं आहे तुमच्या शिवसेनेच्या. तुम्हाला शुभेच्छा आहेत. धन्यवाद.